नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मराठी व्याकरणामधील नाम व नामाचे प्रकार शिकवणार आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शब्दांच्या जाती हा घटक शिकवलेला आहे। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की त्याच्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द आहेत। तर पहिला आहे विकारी शब्द। त्याच्यात आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि त्यानंतरचे आहेत अविकारी शब्द। त्याच्यामध्ये आहे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभारण्यव्यय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय। तर आपण यातलं सगळ्यात पहिलं पाहणार आहोत नाम। तर नामाची मी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्याख्या समजून सांगितलेली आहे की नाम कशाला म्हणतात। तर पहा, नाम म्हणजे काय? व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ काय? मंगेश, वाघ, पेडा, गोदावरी इत्यादी हे काय झाले? नाम झाले। तर ह्या नामाचे आपल्याला 3 प्रकार आज अभ्यासायचे आहेत। त्यात पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम। तर त्यातलं आपल्याला पहिलं पाहायचं आहे सामान्य नाम। एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला काय म्हणायचे? सामान्य नाम असे म्हणायचे। सामान्य नामाचे उदाहरण आपल्याला पाहायचं आहे झाड, मुलगा, नदी, पर्वत, शहर, चित्र, इमारत इत्यादी हे काय झाले? सामान्य नाव झाले। त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम। विशेष नामामध्येच बघा, नावामध्येच तुम्हाला दिलेला आहे विशेष हा शब्द लक्षात ठेवायचा। मग काय लक्षात ठेवायचं? त्याचं व्याख्या, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचंय, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात। उदाहरणार्थ काय? मेघना, आदित्य, नाशिक, मुंबई इत्यादी। त्यानंतर आहे तिसरं भाववाचक नाम। ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा जात यांचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम असे म्हणतात। म्हणजेच काय? भाव तुमचे तिथे वस्तूमधील गुणधर्म दिसला जातो, प्राण्यांमधील गुणधर्म, वस्तूंमधील गुणधर्म कोणता असतो? भव्यता, मोठे, उंच हे काय झाले? वस्तूंमधले गुणधर्म झाले। आणि त्यानंतर प्राण्यांमधले कोणते गुणधर्म? तर प्राण्यांमधले कोणते? परत ह्याच्यामधले माणसांमधले म्हणजेच त्याच्यात आलं चांगुलपणा, नम्रता हे झाले प्राणी, पक्षी, मनुष्य यांच्यामधले गुणधर्म झाले। तर इथं आपण सरळ व्याख्या काय केलेली आहे? ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा जात याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी दिलेला आहे चांगुलपणा हा माणसांमध्ये असतो, नम्रता माणसांमध्ये असतो, भव्यता ही वस्तूमधली दाखवली जाते, माणुसकी, सौंदर्य हे माणसांमधलं असतं, ठीक आहे, इत्यादी हे भाववाचक नामाचे उदाहरण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाम व नामाचे प्रकार हा घटक अभ्यासला आहे। हा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल। मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार हा घटक देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।